तर नमस्कार मंडळी. तर आम्ही पोहोचले आहेत थेट माजलगावमध्ये. तर माजलगावमध्ये लोकेशनला चालली. पार्लरमध्ये जाऊन ₹500 बुकना करून अशी वेणी, गजरा, वेल, कानातले, बिंदी, टिकली आणि साडीला सध्या खर्च झालेला. एवढा आटापिटा करावं लागतंय. इतकी मेहनत करावं लागते आणि बापरे! जाण्या-येण्याचा खर्च प्लस खाण्याचा खर्च, आपला वेळ, इतकं सगळं बरबाद करून हा छंद पुरवायला किंवा ॲक्टिंगची आवड आहे किंवा काहीतरी पब्लिकला चांगलं दाखवावं, कंटेंट यासाठी माजलगावपर्यंत जाणं आणि जयाप्रदासारखं बनायला एवढं काही करावं लागते म्हणजे सोपी गोष्ट नाही. व्हिडिओ बनवणं वाटतंय तेवढं सोपं नाही बरं का. इतकी मेहनत घ्यावी लागते. चांगलं काही दाखवायचं म्हणल्यावर एवढं सोपं नाही. तर बघू शकताय तेवढं करूनही इतकं ऊन डोक्यावर घ्यावं लागत होतं. हद्दीच्या बाहेर ऊन डोक्यावर होतं माझ्या. मेकअपचं सामान सध्या सोबत नेलेलं आणि काजळ वगैरे सगळं उन्हानं निघून गेलेलं. त्यामुळं मी काजळ घातलं आणि लिपस्टिक सध्या लावली. तर दिसत आहे की नाही मी जरा जरा जयाप्रदासारखी, मला सांगा. खरं तर वेणी मला खूप सूट झालेली आहे. त्या वेणीमुळं जास्त छान लूक आलेला आहे आणि हेअरस्टाईल सध्या खूप छान वाटत आहे. माझ्या हाईटला ती वेणी सूट होत आहे, बघू शकताय. होती का नाही मला कमेंट करून सांगा. आणि तेवढंच नव्हे तर किती ऊन लागत होतं. किमान 1:30 वाजता तिथं पोहोचलेलो आम्ही आणि 1:30 वाजता पोहोचल्याच्या नंतर एवढं सगळं करायला लागलं. बांगड्या नव्हत्या, तर बांगड्या सध्या विकत घेतल्या आणि त्या माजलगावमध्ये कुठंच मला चैन भेटलं नाही. चैन इतकं हुडकलं मी, पण मला चैनच भेटलं नाही. कारण गोरी हे कलैया असा खूप सुपर व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही Instagram, Facebookवर जाऊन पुष्पा धायगुडे आयडी सर्च करून बघू शकताय. YouTubeवर कॉपीराईट पडतंय त्याला. मी कटमध्ये तरी पण टाकणार आहे. कट करून पाहायला विसरू नका. तर आमचं शूट चालू झालेलं आहे, बघू शकताय. अशा पद्धतीनं आमचं शूट चालू होतं. आणि हे आहेत लखन डान्सर सर माजलगावचे. स्वभावाने खूप छान, प्रेमळ आणि अत्यंत म्हणजे चांगलं व्यक्तिमत्व आहे. तर ते काय फालतू-आलतू नाही. ते बघू शकताय कसं मला शिकवतायत. सगळ्या स्टेप त्यांनी मला शिकवल्या. कसं असते, शिकवणारा खंबीर असल्यानं आपण सगळं काय शिकतो. मी काय डान्सर नाही, ॲक्टिंगसाठी चांगली आहे, पण डान्स अजिबात मला जमत नाही. पण सरांनी मला एवढं छान शिकवलं, की मी बघा कशी परफेक्ट केलं. माझे व्हिडिओ बघा. आता मी YouTubeवर तर नाही टाकले, पण Facebook, Instaला बघा टाकलेत. कसं काय झालंय, अजून काही सोडायचे राहिलेत. आणि YouTubeला आता सगळे पूर्ण व्हिडिओ टाकायले, की मला कॉपीराईट येईल, त्याच्यामुळे मला टाकता येईनात. मी कट करून शॉर्टमध्ये एक 1-1, 1.5 मिनिटाचा व्हिडिओ सोडणार आहे. तरी बी मला सांगा कसे आलेत, कशी नाही माझी ॲक्टिंग. तर बघा असं एवढी मेहनत करावं लागते. ऊन बघा, उन्हाचा पारा कसा झालेला आहे आणि आम्ही असल्या उन्हात शूट करत आहोत. तिकडं मेकअपचं सामान, बॅगी आणि बॅकग्राऊंड बघा. सगळ्यात महत्त्वाचं बॅकग्राऊंड किती छान पकडलं होतं सरांनी. खूपच छान, मला तर लईच आवडलं. तर ही गाणं होतं चोरी चोरी दिल तेरा चुराएंगे. त्या गाण्याचं बघा शूट कसं होतं. आता लोकं मला नावं ठेवायले. Facebook, Instaवर एवढ्या घाण कमेंट आल्या आणि YouTubeवर सध्या कोणी म्हणते, की "हा कोण? हा कोण? वाईट बोलताय." तर हा कोण? फक्त कला दाखवायला आणि कलाकार म्हणलं, की हे सगळं येतंच. इथं काय आम्ही वाईट करायला आलो तसं काही नाही. फक्त ॲक्टिंग बघा कशी करावी लागते आणि शूट कसं होतं, कसं केलं जातं बघा. इकडं मी डान्स करते, सर मला शिकवतात. इथं आमचं इतकं शूट घेतलं. शूट करण्याची एक टेक्निकल असते. ज्यांना माहीत नाही त्यांनी बघून घ्यावं. कारण काही लोकं विनाकारण नावं ठेवायला, डोकं लावायला असतात. तो माणूस तर माझ्या मोठ्या भावासारखा आहे आणि मी त्याच्या बहिणीसारखी आहे. मला मान्य आहे माझ्या पावला-पावलावर वाईट लोकं भेटली, पण हे सर चांगले आहेत म्हणूनच मी तिथं पोहोचले. तर दर रविवारी माजलगावला माझं शूट असणारच आहे. आता प्रोफेशनल कंटेंट टाकणार आहे मी आणि तुम्हाला त्यासोबतच व्लॉगिंग सध्या असे छान बघायला भेटतील. त्यामुळं सर्वात आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला माझी ॲक्टिंग आणि हा जयाप्रदाचा लूक कसा वाटला ते सध्या कमेंट्स करून सांगा. आणि सगळ्यात आधी तर मला ही माझी वेणी कशी वाटते ते सांगा. आणि तुम्ही पण थोडं म्हणजे फील करा, की मला असे केस असते तर मी ओरिजिनल अशी दिसले असते. तर बघू शकताय आमचा व्हिडिओ इथे एंड झालेला आहे. हा दादा दिसतोय साईडचा, त्यानं व्हिडिओ शूट केलेले आहेत, बघू शकताय. आम्ही दुसऱ्या लोकेशनला आलतो. इथं ह्या साडीवर
म्हणजे ब्लाऊज शिवलेला नव्हता, रेडी नव्हता माझा. त्याच्यामुळं ना मला विदाऊट घालावा लागला. तरी पण मी खूप छान दिसत होते त्या साडीवर. चेहरा जरी माझा छान दिसत नसला तरी फिटनेस छान दिसत होतं. त्याच्यामुळं मला काय दुसरं घ्यायची गरज लागली नाही. तेवढ्यातच मी छान होते. मला ती वेणी लई आवडत होती. मी त्या वेणीला बघू बघू परेशान होते. कदाचित त्या दिवशी मला माझीच तिष्ठ लागली असावी, कारण खूप भारी दिसत होती. आणि या दादाचं वय खूप लहान आहे आणि एवढ्या लहान वयामध्ये हा खूप म्हणजे खूप प्रॉपर आहे शूटिंगच्या बाबतीत. तर मी त्याला शाब्बासकी दिली, कारण त्याने खूप छान शूट केलं. वेळ गेला, घेतला वेळ, पण शूटिंग एवढी जबरदस्त झाली. आता मला यूट्यूबवर टाकता येईना झाले, कॉपीराईट पडायले त्याला. म्हणून फेसबुक आणि इंस्टाला बघू शकताय आणि यूट्यूबवर मी कट करू करू टाकणार आहे व्हिडिओ. त्यामुळं मला तुमचा सपोर्ट हवा आहे. खूप मेहनत केलेली आहे. लाईक, शेअर, कमेंट्स करा आणि ह्या सध्या दादासाठी एक एक कमेंट करा. आता त्याला सध्या काही बोलायचं होतं, पण काय करणार, मी म्हणलं बाबा मला आधी बोलू दे, तू नंतर बोल. मग माझं चाललं होतं, मी सांगत होते की बाबा कला कला हे जीवन आहे. ज्याच्या अंगामध्ये कला आहे तो व्यक्ती कधीच उपाशी मरत नाही. ज्याच्याकडं कला नाही त्याला आयुष्यभर कष्ट करावं लागते, लोकांच्यात काम करावं लागते. मी सध्या कलेच्या माध्यमातून थोडीफार सक्सेस आहे. ह्या गावाला त्या गावाला भटकून लोकांनी त्रास देऊन, अति त्रास देऊन, अति संघर्ष करून, संघर्षानंतर सुख. एवढी बी मी श्रीमंत नाही की तुम्हाला वाटतंय तसं नाही, पण मी लोकाची वदवद जी करते बंद झालेली आहे बरं का. त्याच्यामुळं ह्या फक्त सोशल मीडियामुळे. माहीत नाही सोशल मीडिया आयुष्यभर असेल नसेल, पण त्या सोशल मीडियामुळंच माझ्या आयुष्यात सुख समाधान आलेलं आहे. सोशल मीडियानं चांगला वाईट मार्ग शिकवला. तर आमचं शूट कसं वाटलं, धन्यवाद.